अग्नी. विष्णू आता अग्नेयच्या काळजीने त्याच्यावर चिडायच्या बेतात होता. पण ह्या माणसाला त्याच्या चिडण्याने काय फरक पडणार होता ना. त्याला तर बाबा फक्त त्याच्या प्रिन्सेसच्या चिडण्याचा फरक पडतो. बाकी मग कोणी भूका रडा नो मॅटर. ती रूम बाहेर गेल्यावर काल रात्री तो तडक ऑफिसला निघून आलेला. तेव्हापासून त्याने स्वतःला कामात अगदीच झोकून दिलं होतं. ती बोलत नव्हती, बघत नव्हती, इथपर्यंत तर सगळं ठीक होतं. पण तिला त्याच्यासोबत एका बेडरूम मध्ये राहायचंही नाही. ते बघून तो स्वतःही त्या बेडरूम मध्ये आता पाय ठेवणार नव्हता. ती नाही तर काहीच नको होतं त्याला. रात्रभर एक सेकंदही झोपला नव्हता तो. आणि हाताला झालेल्या जखमेने सकाळपासून साहेब तापाने फणफणत होते. कालपासून अन्नाचा एक कणच काय, पाण्याचा थेंबही त्याच्या पोटात गेला नव्हता. हट्ट होता त्याचा. आणि तो हट्ट तिच्याशिवाय कोणाच्या सांगण्यावरून मोडणारही नव्हता. त्यात हाताला करून घेतलेली जखम आता चांगलीच चिघळली होती. पण ही आग कोणाला जवळ तरी येऊ देईल तर शपथ ना. अग्नी, मी तुला आता शेवटचं विचारतोय, तू माझा ऐकणार आहेस की नाही. विष्णू आता अग्नेयच्या हट्टाला बघून चांगलाच खवळला होता. त्याच्या हातात असतं तर त्याने ह्या प्राण्याला रागात 2 ठेवून दिल्या असत्या. पण त्यानंतर या प्राण्याने त्याची शिकार केली असती ते वेगळं हा. नाही. त्याच्या प्रश्नावर अग्नेयने अगदी कोरडेपणाने उत्तर देत त्याच्या तोंडावर हातातला टॉवेल फेकून मारला. तसा विष्णू अजूनच भडकला. साल्या, इथे मी तुझ्या काळजीने मरतोय आणि तुला त्याचं काही आहे का बघा. कसला अशीर रे तू निष्ठुर माणसा. म्हणून तुझी बायको तुझ्या या कर्मामुळेच तुझ्यावर चिडून बसलीये. विष्णूने तो टॉवेल परत अग्नेयाला मारत त्याचा राग व्यक्त केला. पण त्याच्या शेवटच्या वाक्यावर इथे अग्निदेव भडकले ना. विष्णू, निघ इथून. उगाच जाणाला मध्ये आणून माझं डोकं नको फिरवू. अग्नेय बेडला मागे टेकत त्याचा लॅपटॉप उचलायला जाणार की तोच विष्णूने तणतणत येऊन त्याचा लॅपटॉप काढून घेतला. व्हॉट? तशी इथे ही आग अजूनच भडकली. हा नक्की त्याच्या जखमेवर फुंकर मारत होता की मीठ टाकत होता हे या माणसालाच माहीत. ताप बघितलास किती आहे तुला. अंग भट्टीसारखं तापलं आहे. हाताची जखम सुकूही देत नाही आहेस. हे बघ अग्नी, तुझा हट्ट होता म्हणून मी तुला मेन्शनवर न नेता इथे बंगल्यावर घेऊन आलो. डॉक्टरांना बोलवलं तर त्यांनाही तुझा राग दाखवून पळवून लावलं. सगळं कसं तुझ्याच मर्जीने होईल ना. आता तू काहीच करणार नाही आहेस. तुला आराम करायला इथे घेऊन आलोय मी. जे काम आहे ते मला सांग, मी करतो. पण पाया पडतो मी तुझ्या. आता थोडा तरी आराम दे या शरीराला. विष्णूच्या रागापेक्षाही त्याच्या नजरेतली ती अपार काळजी बघून अग्नीने हताश उसासा सोडला. फाईन, तू जा, आता मी रेस्ट करतो. तो त्याच्या काळजीपोटी चिडतोय बघून अग्नेयने सरळ झोपून घेतलं. तसंही त्याच्या दुखणाऱ्या डोक्यासाठी त्याच्या मेंदूला आराम देणं सध्या गरजेचं होतं. त्याला आता डोळे मिटून पडलेलं बघून विष्णूही काहीसा शांत होत काळजीनेच बाहेर आला. अग्नीला या अवस्थेत सोडून तो तर मेन्शनवर जाण्यापासून राहिला. विष्णू सर, बॉसने काही खाल्लं का? घ्या. या अग्नी भक्ताला त्याच्या बॉसचा जरा भारीच पुळका बाबा. रॉकी, आता जर तुझ्या बॉस समोर मी खाण्याचा टॉपिक जरी काढला असता तर या आदिमानवाने मलाच कच्च खाऊन टाकलं असतं. बिचारी माझी बहीण याला कशी हँडल करते काय माहीत. विष्णूने तर सोफ्यावर बसत डोकंच धरून घेतलं.
अग्नेयला त्रासात बघून त्यालाही त्रास होत होता. डोंट वरी बॉस, या आगीला शमवायला त्यांच्या हक्काची नदी स्वतःच इथे आली आहे. समोरून सियाला किटो सोबत येताना बघून रॉकीच्या ओठांवर काय ती स्माईल आली. पण विष्णूचे डोळे मात्र सताड मोठे झाले. सिया, तू इथे कशी? विष्णूला तर त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. दादा, हे कुठे आहेत? सियाने झोपलेल्या किटोला रॉकीकडे देत रागातच विष्णूला प्रश्न विचारला. सिया, लुक, आय नो तुला परवा अग्नीने हर्ट केलंय, त्या गोष्टीचा खूप राग आलाय. पण मी म्हटलं होतं ना की तो आउट ऑफ कंट्री गेलाय, मग तो इथे कसा असेल? विष्णूने थोबड्यावर बळबळचा हसू ताणून उगाच विषय मिटवला. परत या दोघांत कोणतं भांडण होऊ नये या विचाराने त्याने सियाला तिथून कटवण्याचा निर्णय घेतलेला. त्यात अग्नीची तब्येत बघता त्याला आत्ता कोणताच ड्रामा नको होता. ठीक आहे, तुम्हाला नाही सांगायचं ना? सियाने विष्णू सांगत नाही बघून चिडतच मागे पाहिलं तशी विष्णूचीही नजर तिकडे फिरली आणि पुढच्या क्षणाला त्याचे डोळे आता खोबणीतून बाहेर यायचेच बाकी राहिले. कारण मागून त्याची गुणी बायको पोटाला हात लावून अगदी एटीत येत होती. ही बाई प्रेग्नेंट असली तरी हिचा काही चाम कमी झाला नव्हता. बेबी, तू मेन्शन बाहेर का पडली? तिला अशा अवस्थेमध्ये इथे आलेलं बघून विष्णूला तिचा थोडा रागच आला आणि त्याने चिडतच तिच्याकडे पाहिलं. का? मी पडू शकत नाही का? देवाने मला हे पाय फक्त शोभेला दिलेत का? ही एक बाया त्याच्या प्रश्नावर नीट उत्तर देईल तर शपथ ना. तिच्या उत्तरावर विष्णूने डोळे फिरवले. सिया, बेबी वरच्या बेडरूम मध्ये जाऊन तू फ्रेश हो जा. रॉकीने हेतुपूर्वक नजरेने सियाला सांगताच इकडे विष्णूने त्याच्याकडे रागात पाहिलं. पण त्याचा राग दाखवण्याने काही फायदा होणार होता का? त्याच्या रागाला ओलांडून सिया परत तिच्या झोपलेल्या पिल्लाला स्वतःकडे घेत डायरेक्ट वर निघाली. ते बघून विष्णूने हातात सुस्कारा सोडला. रॉकी, काय गरज होती तुला तिला वर जायला सांगायची? सिया जाताच विष्णू त्याच्यावर डाफरलाच. डोंट वरी सर, फक्त सिया बेबीज बॉसला सावरू शकतात. रॉकीला तर विष्णू का इतका रिॲक्ट करतोय तेच समजत नव्हतं. रॉकी, सध्या तुझ्या बॉसला नाही तर ह्या बयेला सावरायची गरज आहे. बघितलं ना कशी रागात गेलीये. अशी जाऊन माझ्या मित्राला उडवून टाकू नये म्हणजे मिळवलं. आधीच त्याला बरं नाही. विष्णू तर अग्नेयच्या काळजीने नख कुरतडत वरच्या बाजूला बघू लागला. ते बघून इथे रीटाचं तोंड आकसलं ना. मित्रावरचं प्रेम उत्तू घालून झालं असेल तर जरा बायकोवरही लक्ष द्या म्हणजे झालं. रीटा विष्णूवर तंतनात किचनकडे निघून गेली. तसा विष्णूही डोकं आपटत तिच्या मागे गेला. अग्नियाला नुकतीच झोप लागलीच होती की त्याला त्याच्या हातावर कोणाचा तरी सॉफ्ट मुलायम स्पर्श जाणवला. तसं त्याने प्रसंगवधान राखत त्या व्यक्तीचा हात पकडून खाडकन डोळे उघडले आणि समोर बेडवर त्याच्या सियाला बघून त्याचे उघडलेले डोळे आणखीनच मोठे झाले. प्रिन्सेस, तिला बघून तो गडबडीत उठून बसला. पण ती मात्र चेहरा अगदी निर्विकार ठेवून डोळ्यातलं पाणी अडवत त्याच्या हातावर ड्रेसिंग करत होती. पण त्याचं तापलेलं शरीर, कोमेजलेला चेहरा आणि हाताची इतकी भयंकर जखम बघून तिच्या हृदयात किती वेदना होत होत्या ती कोणाला सांगणार होती ना. राग होता तिचा त्याच्यावर, पण प्रेमही तर तिचं तितकंच वरचढ होतं ना. प्रिन्सेस, तिला स्वतःजवळ बघून
त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता. हात सरळ ठेवा. त्याला सारखं वळवळताना बघून यावेळी चिडलीच ती. आधीच त्याने स्वतःची करून घेतलेली अवस्था बघून तिचा राग चढला होता. त्यात तिचे अहो इतके कमजोर कसे पडू शकतात हाच प्रश्न पडलेला तिला. प्रिन्सेस, प्लीज लुक ॲट मी. तू खरंच इथे आहेस. त्याच्यासाठी तर हे एक खादं सुखद आणि सुंदर स्वप्नच होतं. 2 दिवसानंतर आत जाऊन त्याच्या जनाचा आवाज ऐकलेला त्याने. भले त्या आवाजात राग होता, पण तो आवाज त्याच्यासाठी तर होता. त्याला आत्ताही तिच्यासाठी कळवळताना बघून तिचाही कंठ भरून आला. पण ह्यावेळी ती त्याच्या बोलण्यात अजिबात येणार नव्हती. जाणा ती बघत नव्हती तर त्याचा जीव अक्षरशः तुटत होता. कीटो झोपली आहे, ओरडू नका. आत्ता मात्र तिने काहीस चिडतच रागीट नजर त्याच्यावर आणली आणि बस पुढच्या क्षणाला त्याने तिला मिठीत ओढत तिच्या मानेत हात घालून तिचे ओठ ताब्यात घेतले. तशी त्याच्या या इन्स्टंट रिॲक्शनवर बावरलेली ती त्याच्या या आक्रमक स्पर्शाने पूर्णतः बावरूनच गेली. पण जसा तिला तिच्या ओठांवर त्याच्या ओठांचा तो अधिकार गाजवणारा स्पर्श जाणवला, तसं तिने त्याला रागाने मागे केलं. म्हणजे ह्या माणसाला लाज आहे का बघा. आधी इतकं रागवून आत्ता ह्याला डायरेक्ट रोमॅन्स सुचतोय. ते बघून तिचे डोळे रागाने अजूनच भरून आले. लांब राहा माझ्यापासून. मला अजिबात स्पर्श करायचा नाही. मला नाही बोलायचं तुमच्याशी. सियाने उपड्या हाताने तिचे ओठ पुसत पुन्हा त्याची ड्रेसिंग करायला घेतली. तसं त्याचं तोंड इवलूस झालं. प्रिन्सेस, प्लीज, आय एम सॉरी राजा. आय नो माझी चूक आहे, खूप मोठी चूक आहे. त्यासाठी तू बोलशील ती शिक्षा ऐकेन मी. बट प्लीज माझ्याशी बोल यार. तुझा अबोला माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे. तिने रागवूनही याने परत तिचा चेहरा प्रेमाने ओंजळीत घेतला. तसं सियाला क्षणभर त्याच्या डोळ्यात आलं. पश्चातापाचं पाणी बघून भरून आलं. पण तिने आत्ताही सावरलं स्वतःला. तिने त्याचा ऐकून न ऐकल्यासारखं करत त्याच्या हाताची ड्रेसिंग पूर्ण केली आणि पुन्हा बाहेर पडली. तसा इथे अग्नेयाने हातास उसासा सोडत मान मागे टाकली. ह्यावेळी त्याची प्रिन्सेस खूपच हर्ट झाली बघून त्याला स्वतःचा राग येत होता. त्याने त्याच्या बाजूला झोपलेल्या पिल्लाच्या डोक्यावरून हात फिरवत तिच्या अंगावर नीट ब्लँकेट टाकलं. तोपर्यंत परत डोअरचा आवाज आला. त्याने बघितलं तर आत्ता त्याचं पाखरू त्याच्यासाठी जेवण घेऊन आलेलं. ते बघून त्याच्या ओठांवर हलका हसू पसरलं. काही न बोलताही त्याचं मन बखूबी ओळखत होती ती. तिने त्याच्या समोर ताट ठेवताच त्यानेही तिचा भडकलेला चेहरा बघून गपगुमान जेवायला सुरुवात केली. पण साहेबांच्या हाताला लागल्याने स्पून पकडतानाही त्याला वेदना होत होत्या. तरी तो मान खाली घालून जेवण्याचा प्रयत्न करतच होता की इतक्यात त्याच्या तोंडासमोर आलेल्या त्या घासाने त्याचं हृदय अगदीच गलबलून आलं आणि त्याने पुढे होत तिच्या हातून तो घास खाल्ला. भलेही ती त्याच्यावर रागवली होती, पण त्याला असं एकट्यात कुडताना ती बघूही शकत नव्हती. कितींदा डोळ्यात भरू पाहणाऱ्या त्सुनामीला तिने परतून लावलं होतं हे तिचं तिलाच माहीत. तिने त्याला पूर्ण भरवून देईपर्यंत तो भरलेल्या नजरेने तिच्याकडेच बघत होता. आपण तिच्यासोबत इतकं रूढ वागूनही ती आपल्यासाठी इतका जीव तोडतीये बघून त्याला त्याचे इमोशन्स आज कंट्रोलच करता येत नव्हते. जाणा,
प्लीज टॉक टू मी. खरंच तिचं शांत राहणं त्याच्यासाठी खूप वेदनादायी होतं. पण तिने आत्ताही त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याच्या समोर 2 गोळ्या पकडल्या. तसं त्याने तोंड बारीक करून त्याही खाऊन घेतल्या. ती बोलावी म्हणून तिचं शिस्तीत सगळं ऐकत होता तो. आता झोपा शांत. ती त्याच्या बाजूचा लाईट बंद करून तिथून जाणार की त्याने पटकन तिचा हात पकडून तिला स्वतःकडे वळवलं आणि तडक तिला उचलून घेतच तो उभा राहिला. अहो, तसं घाबरून तिने पटकन त्याच्या गळ्यात हात टाकले. तो आजारी असतानाही असं काही करेल तिला वाटलंच नव्हतं. श्श, प्रिन्सी झोपलीये. तिच्या नजरेत भडकलेला राग बघून त्याने तिला आठवण करून दिली. मला खाली सोडा. तसं तिने कसं बसं तिचा कंठ ताणत त्याला नजरेनेच धमकी दिली. पण आज त्याची ही शेरनी या रागानेच जीव घेत होती त्याचा. तो तिला घेऊन सोफ्यावर आला आणि बटन दाबून त्या सोफ्याला बेडमध्ये कन्वर्ट केलं. तिला त्या सोफ्यावर अलगद ठेवताच ती उठायला जाणार की त्याने पटकन तिला त्याच्या मिठीत कैद केलं. तशी ती त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी तडफडू लागली. जाना, हवे तर जीव घे माझा, पण प्लीज स्वतःपासून लांब नको करू, नाहीतर तुझा अग्नी मरून जाईल. बस. त्याचे ते विषापेक्षाही जहरी शब्द कानावर पडले आणि इथे सियाचं अंग भीतीने थरथरू लागलं. त्याचं असं बोलणं नेहमीच तिचा जीव घ्यायचं. आत्ता मात्र तिला स्वतःला अडवताच आलं नाही आणि ती रागात त्याच्या छातीवर तिच्या मुठींनी मारू लागली. आय हेट यू. तुम्ही खूप वाईट आहात. खूप हर्ट करता मला. त्याचं बोलणं ऐकून तिला आता रडूच फुटलं. पण तो मात्र तिच्या रागाला मोकळं होऊ देत होता. थोड्या टाईमने तीच थकून शांत होत त्याच्याकडे तिच्या डबडबलेल्या डोळ्यांनी बघू लागली. तसा तो गालात हसला. काही मिनिटातच त्याच्या या पाखराने त्याचा अवतार करून घेतलेला. आय नो यू हेट मी बिकॉज आय हर्ट यू. फॉर दॅट आय एम रिअली सॉरी बच्चा. बट प्लीज मला परत असं लांब नको करू, कारण तुझा अग्नी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझं पाठ फिरवणं मी सहनच नाही करू शकत. बोलता बोलताच अग्नियाने त्याच्या नजरेतला पाणी लपवत चेहरा फिरवला. तशी सिया रडतच त्याच्या मिठीत शिरली. पुढच्या टाइमला जर माझ्याशी असं वागलात ना, सिया रडत पुढे काही चुकीचं बोलणार. त्याआधीच अग्नीने तिचे ओठ ताब्यात घेत तो तिला अगदी पॅशनेटली किस करू लागला, कारण फायनली त्याचं पाखरू त्याच्या मिठीत आलेलं. सो तर चला, आपल्या सियाग्नीचा फायनल पॅचअप तर झाला आहे. पण आता आपल्याला आपली गाडी मानसकडे वळवावी लागणार ना, त्यामुळे पुढचा भाग आता ह्याहून थरारक असेल. त्यासाठी त्याची आतुरतेने वाट पहा. आणि आजचा भाग जर आवडला असेल तर भरभरून कमेंट्स करा आणि खूप साऱ्या लाईक्स देऊन खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन स्टोरीजचेही नोटिफिकेशन भेटत राहतील.